अख्खे मूग आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. अतिशय पौष्टिक असं मुगाचं मेदगं करणार आहोत आपण. हे मेदगं तुम्ही भाकरीबरोबर चुरून खा, चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा. कशाबरोबरही खा, अगदी भन्नाट लागतं. गावरान रेसिपी आहे, सोपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं हे मुगाचं मेदगं करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत. पण हो, रेसिपी आवडली की लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरू करूया. एक वाटी भरून मी इथे अख्खे मूग घेणार आहे. हे मूग आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. कुकरच्या डब्यामध्ये मूग घेतलेले आहेत, ते आता स्वच्छ धुवून घेऊया. 2 वेळा पाणी टाकून मूग मी चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे. त्यानंतर आपण ते शिजवायला ठेवणार आहोत. मूग चांगले धुवून घ्यायचे, कारण दुकानांमध्ये याला पावडर वगैरे लावलेली असते. शिवाय काही कचरा असेल तर तो सुद्धा धुवून काढायला हवा, म्हणून आपण 2 वेळा पाणी टाकून मूग हे स्वच्छ धुतलेले आहेत. आता याच्यामध्ये पाऊण ग्लास पाणी टाकून हे मूग मी कुकरमध्ये शिजवायला ठेवणार आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे. आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवून देऊया आणि मूग शिजवून घेऊया. कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि मूग शिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मूग अशा पद्धतीने अगदी मऊ शिजवायचे आहेत. त्याचा अगदी गाळही नाही झाला पाहिजे आणि कच्चही नाही राहिला पाहिजे, असे आपल्याला मूग शिजवून घ्यायचे आहेत. आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकूया, त्यानंतर जिरे सुद्धा टाकूया आणि थोडासा कढीपत्ताही टाकणार आहे मी. ही फोडणी छान तडतडली की आपण हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यामध्ये टाकूया. 5 ते 6 पाकळ्या लसूण, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अगदी थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर, असं हे वाटण मी तयार केलं होतं. ते आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया. गॅसची फ्लेम मी एकदम कमी ठेवलेली आहे, कारण हिरव्या मिरचीचा ठेचा हा लगेचच खाली लागतो. त्यात स्टीलची कढई वापरलेली आहे आपण, त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवून हिरव्या मिरचीचा ठेचा चांगला परतला. यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, जिरे पावडर सुद्धा टाकली. ही सुद्धा थोडा वेळ परतून घेऊया आणि लगेचच आपण आता याच्यामध्ये शिजवलेले मूग टाकून घेऊया. मूग सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. 3 ते 4 मिनिटे हे मूग आपण परतून घेणार आहोत, म्हणजे ना मुगाची चव खूप छान लागते. मूग परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तुम्हाला घट्ट पातळ जसा रसा हवा असेल तसं पाणी तुम्ही टाकून घ्या. मी भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी पातळसर रसा करणार आहे, त्यामुळे पाणी अजून टाकणार आहे. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपण अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकूया. आता मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी टाकलेलं आहे. चवीनुसार मीठही टाकूया. 2 ते 3 लोकांसाठी आपण ही भाजी केलेली आहे. मस्त पातळसर मुगाचं मेदगं केलेलं आहे. हे भाकरीबरोबर चुरून खाणार आहे, त्यामुळे पातळसर केलेलं आहे. तुम्ही भाताबरोबर खाणार असाल तर थोडं घट्ट केलं तरीही चालेल. 5 ते 6 मिनिटे हे मेदगं आपण उकळून घेऊया, कारण मूगही शिजलेले आहेत, पाणीही आपण जास्त टाकलेलं नाहीये. त्यामुळे मी 5 ते 6 मिनिटे उकळून घेतलेलं आहे हे मेदगं आणि आता गॅस बंद केलेला आहे. गरमागरम मुगाचं मेदगं हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे. दिसतानाच दिसतंय ना किती अप्रतिम झालेलं आहे. चवही भन्नाट लागते याची. तुम्ही आहे ना एकदा या पद्धतीनं नक्की करून बघा. आता गरमागरम मुगाचं मेदगं आपण वाढणार आहोत ताटामध्ये. ताटामध्ये मी आता बटाट्याच्या काचऱ्या ठेवलेल्या आहेत. एक भाकरी सुद्धा घेतलेली आहे. त्याचबरोबर चटपटीत आवळा लोणचं मी घरीच केलेलं आहे, ते सुद्धा वाढून घेतलेलं आहे आणि आता आपण गरमागरम मुगाचं मेदगं वाढून घेऊया. नेहमी नेहमी लाल मिरचीच्या तर्रीदार भाज्या खाण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीनं हिरव्या मिरचीच्या ठेच्याची भाजी नक्की करून बघा. भाकरीबरोबर चुरून खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि कशी वाटली ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे. धन्यवाद.